नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवलं आहे चातुर्मास स्पेशल लाल भोपळ्याचं भरीत। बघा हे कसे स्वादिष्ट आणि छान झाले आहे। त्यासाठी आपण घेतला आहे अर्धा लाल भोपळा। पहिल्यांदा भोपळा आपण हा चिरून घ्यायचा आहे आणि आतल्या बिया आणि धागे काढून स्वच्छ करून त्या भोपळ्याची पहिल्यांदा साल काढून घ्यायचे। अशी ही सगळी साल काढून घ्या आणि ह्या भोपळ्याच्या फोडी करून आपण आता स्वच्छ धुवून घेऊया। ह्या धुतलेल्या फोडी मी अशा चाळणीवर टाकून घेतलेल्या आहेत। ह्या आपण पहिल्यांदा वाफवून घ्यायच्या आहेत। ह्या भोपळ्याच्या फोडी अशा वाफवून चांगल्या थंड करून घ्या। ह्या थंड झालेल्या फोडी आपण आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया आणि त्यामध्ये टाकणार आहे एक हिरवी मिरची तुम्ही मिरचीच्या तिखटानुसार आणि तुमच्या आवडीनुसार टाकून घ्या। आता त्यामध्ये टाकूया पाव चमचा जिरे। ह्या भोपळ्याच्या फोडी आपण एक वाटी घेतलेल्या आहेत। त्यामध्ये टाकली आता थोडीशी हळद। आता टाकायचं आहे चवीपुरतं मीठ। टाकूया अर्धा चमचा साखर तुम्ही भोपळ्याच्या गोडीनुसार थोडी कमी जास्त करू शकता। ह्या भोपळ्याच्या फोडी आपण पहिल्यांदा थोड्या जाडसर वाटून घेऊया। बघा अशा ह्या जाडसर वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे हे 2 चमचे दही। आणखी एकदा मिक्सरवर फिरवून घ्या आणि अशी ही भोपळ्याची स्मूथ पेस्ट झालेली आहे। ती आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। ही भोपळ्याची पेस्ट आता बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर त्यावर टाकूया थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता ह्या भरीतवर आपण फोडणी ओतून घ्यायची आहे। ही मी हिंग मोहरीची फोडणी पहिल्यांदाच तयार करून थंड करून घेतलेली आहे। एकदा भरीत तयार झाल्यानंतर त्यावर गरम फोडणी ओतायची नाही, नाहीतर ह्या भरीताला लवकरच चिकटपणा येतो। म्हणून अशी ही थंड झालेली फोडणी आपण ह्या भरीतवर ओतून आता एकसारखी करून घेऊया। बघा मैत्रिणींनो, असं हे चातुर्मास स्पेशल लसूण कांदा विरहित लाल भोपळ्याचं भरीत आपलं तयार झालं आहे। बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा। रेसिपीला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। घरचंच खा, निरोगी राहा। धन्यवाद।